त्यांचा प्रवास दर्शवतो आहे। त्यांनी आपल्याला एक स्वातंत्र्य दिलं, त्यांच्यासाठी छोटीशी वंदना आमच्याकडनं आहे। या नाटकातले नाटकी म्हणू शकता किंवा एक आम्ही वंदिले हे ध्येय समोर ठेवून आज आम्ही आमच्या छत्रपती महाराजांना वंदन देतो आहे, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, ज्यांच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत। आणि म्हणू शकता तर या हे जे सगळे कलाकार आहे हे सगळे काल्पनिक आहे। मी आताच तुम्हाला चूक भूल क्षमा माफी मागते जर आमचं यात काही चुकलं बुकलं असेल तर, कारण महाराजांच्या नखाचीही सर आपल्या कोणात नाही आहे। म्हणून एकदा शिवछत्र रेडी हिंदू धर्म संरक्षण स्वराज्य संस्थापक सच्चरित श्री शिवराय वेदांप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र। आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन काय घडवणार, म्हणूनच ही वेडी वाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल। आणि मग तसंच झालं। शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला। गडावरील देवी शिवाजी म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं? शिवाजी। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम। याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजर येतात तिच्या अंगार, दरबार झाला गपगार। कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मुसहिदाने कान बोलला छाती ठोकून। शिवधारा ताकद चिरडून खान निघाला मोठ्या दुर्मिळ। गोड दळ पायदळ फौज फाटा लई बक्क, अंगी दहा हातीच
शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुंडर, चिंतेत बंद सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालत रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा चोच्छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा चोच्छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, भेटीचा धार सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शेतीची त्यासे नाही जाणीव शेतीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काही कल्पना राज, जीवा महाल आल्या. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला. छान, आम्हालाही हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं, दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक
क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर महाराजा